आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात, हे दुर्दैव आहे. हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना. जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षणाची. आम्ही पण हिंदूच आहेत, छत्रपतींच्या विचाराचे आम्ही पण हिंदू आहे. आम्ही आमचं आरक्षण मिळवू हे देवेंद्र फडणवीस आले म्हणून मी आता बाकीच्यांना नाव ठेवायचं बोलायचं बंद केलं. हे देवेंद्र फडणवीस एक एक आसरं काढतो. आता हे नवीन काढलंय वाटतं, हे नवीन आसरं, हे 7वं षडयंत्र दिसतंय आता माझ्या विरोधात. माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस. हॅलो हॅलो, जय शिवराय भाऊ. नाना थोरात बोलताय ना? हा, अण्णा थोरात बोलतोय. अहो आपण समजा जे काही जेवढे काही मराठा आहे, होय, हे धारकरी म्हणून गुरुजी सोबत होते की नव्हते? अजून सुद्धा आहे. अजून सुद्धा आहे. तर मग मला एक म्हणायचंय, गुरुजीनं जो आदर्श दाखवला त्याच्यावर मराठी चालले ना. हा, बरोबर आहे ना. समजा आता तुमच्या वयामानानुसार तुम्ही सुद्धा 40-45 वयाचे आहात. निश्चित निश्चित. म्हणजे गुरुजीला तुम्ही आदर्श मानताय? गुरुजीला नाही, गुरुजींना. हा, गुरुजींना आदर्श मानताय, बरोबर आहे की नाही? मला एक सांगा, काय झालं का गुरुजी ज्यावेळेस गेले जरांगे पाटलांकडे, त्यावेळेस आपल्याला अभिमान वाटला का गुरुजी गेले आरक्षणासाठी? गुरुजी म्हणले का मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, आधी मिळालं पाहिजे म्हणतात. नाही ना. अहो तो व्हिडिओ 1 मिनिट ऐका. आता मी खोटा का तुम्ही पाहिजे व्हिडिओ खोटा का मीडिया खोटी? 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे का तो? 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे का तो? पत्रकार परिषद पूर्ण जर ऐकला तर तुम्हाला लक्षात येईल. 2 मिनिटाचा आहे ना, 2 मिनिटाचा 25 सेकंदाचा व्हिडिओ, 42 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. सांगा ना, मला एक सांगा, गुरुजीची भूमिका अशी बदलल्यावर का वाटते मराठ्यांना? कारण सांगतो, ऐकून घ्या. त्याच्यामध्ये जी माती भडकवणारी जी आलेली आहेत ना, त्याच्यामुळे तुमच्यासारख्यांना वाटतं की गुरुजींची भूमिका बदललेली आहे. गुरुजींची भूमिका 100% तीच आहे, जी काल होती, आज आहे आणि उद्याही तीच असणार आहे. ते गुरुजी आहेत, ते असे काय मला एक सांगा, गुरुजी सोबत जेवढे मराठी आहे तेवढे गुरुजीच्या समाजाचे लोक आहे का त्याच्यामध्ये? समाज म्हणून कोण नाही येतच नाही. मला हे बघा, मी समाज म्हणून बोलणार आहे, कारण की समाजाचे लोक मेलेले, समाजाचे नाही, धर्माचे लोक मेलेले नाही. लढा हा गरजवंत मराठ्यांचा आहे. आणि ज्यावेळेस धर्माची लढाई होती ना, तेव्हा मराठे मेले. पण ज्यावेळेस मराठा समाजाची आरक्षणाची लढाई होती, बजरंग दलनी सपोर्ट केला आणि गुरुजी स्वतः बोलले. पण बाकीच्या हिंदू संघटना आल्या का सपोर्ट करायला? हे जे आपल्याला सगळ्यांना जाणीव. मला एक सांगा ना, अहो मराठ्यांचा वापर लढण्यासाठी करायचा पेशव्यांनी, बरोबर, पेशव्यांनी करायचा. आणि ज्यावेळेस मराठ्यांना प्रत्यक्ष मी काय म्हणतो, शिवाजी महाराजांसोबत जे पेशवे होते ना, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची गादी चालवणारा माणूस जर पेशवे असेल आणि गादीला तो नमस्कार करून जरा छत्रपतींना तो त्या गादीला मुद्रा करून जरा पेशव्यांनी जरा अटकेपार झेंडे लावले असतील तर काय आपल्याला वाईट वाटायचं कारण आहे? तर मला काय म्हणायचं आहे का त्यांनी त्यांच्या समाजाचे लोक मराठ्यांचा वापर केला नाही पाहिजे ना. मराठ्यांचा वापर गुरुजींनी मराठ्यांचा वापर करून, ऐकून घ्या माझे शब्द नीट ऐका तुम्ही, मी जबाबदारीनं विचार करून बोलतोय. बोला. गुरुजींना या स्टेजला नेणारे मराठे, गुरुजीसाठी प्राण देणारे सुद्धा मराठे होते. 100%. गुरुजीसाठी पायाला फोडा गड किल्ले पूर्ण हे लढवणारे सुद्धा मराठे होते. तुम्ही मराठे म्हणजे तुम्ही व्याख्या काय करताय जरा सांगा बरं. मी एक सांगतो, हे बघा, मराठा जे काही आहे, कुणबी मराठा, ज्यांनी शेती केली, ऐका, ज्यांनी शेती केली, हा देश चालवला, देशाला अन्नधान्य पुरवलं, व ज्याप्रमाणे मिलिटरीमध्ये मराठा बटालियन स्पेशल, मराठा बटालियन मध्ये तुम्हाला काय वाटतंय? फक्त मराठी. पण मला एक करायला पाहिजे ना. मला काय म्हणणं, गुरुजी स्वतः बोलले पाहिजे का मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे? मराठा आरक्षण ह्याच्यामध्ये बटालियन मध्ये आहेत का फक्त मराठे? जरा सांगा मला काय म्हणायचंय, गुरुजी म्हणले पाहिजे ना स्वतः आरक्षण मिळालं पाहिजे. मग गुरुजी हे बघा, गुरुजी वगैरे बनायला पाहिजे ना, का मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे? 100% मिळालं पाहिजे, 100% मिळालं पाहिजे. गुरुजींनी आता व्यवस्थित व्हिडिओ तयार करून सांगायचं की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मी मराठ्याच्या बाजूने आहे.
निश्चित तुमच्या भावना तुम्ही नाही, पोहोचवतो आम्ही. भावनाने काय झालं, मराठ्यांचा वापर करायचा आणि जावं मराठी मागायला अरे आले, त्याला मराठ्यांचं काय करून बसले? मराठ्यांचा बरं ऐकून घ्या. 289 लढाई झाल्या, त्याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त लढाया शिवाजी महाराजांची मराठ्यांशी झालेल्या आहेत. आपण कुठल्या मराठ्यांच्यात बसतोय ते बघा. मोगलांच्या बरोबर भगवा घेऊन लढणारे होते. शिवाजी महाराज गुरुजी सोबत खंडोजी भोपडे गणोजी शिर्के जर असेल तर आम्ही काय करायचं? मला एक सांगायचं, ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना धोका स्वतःच्या समाजाने दिला, तर त्याच्याबद्दल मला काय म्हणते, गुरुजी धारकऱ्यांचा सहारा, मराठ्यांचा सहारा घेऊन मराठ्या विरुद्ध कसं काय बोलू शकतात? कुणाला घ्यायला लागत नाही, ते दैवत नाही. मी काय म्हणतो, ज्याप्रमाणे गुरुजी दैवत असेल ना, मग दैवतानं मराठ्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे ना. गुरुजी बोलले, गुरुजी डायरेक्ट बोलले, मराठे आरक्षण काय घेऊन बसले, काय गरज मराठ्यांना आरक्षण आहे? मग मला एक सांगा ना. आता मी म्हणतो, एक मिनिट, माझं काय म्हणणं आहे, मराठे देश चालवण्याला सक्षम आहे. गुरुजींनी देवेंद्र फडणवीस यांना सांगावं ते मंत्रीपद सोडा म्हणून. तुम्हाला वाटतं सोडा म्हणून? मग माझे एक मिनिट मी सांगतो ना, गुरुजींनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं पाहिजे, आपलं काम पूजापाठ करणं आहे, आपण मंत्रीपद सोडावं म्हणून. अरे तू ब्राह्मण करता घसरा नाही, तुला मुख्यमंत्री फक्त तुला उपमुख्यमंत्री दिसतोय का? तुला मुख्यमंत्री तुला फक्त उपमुख्यमंत्री दिसतोय का? तुला शरद पवार दिसत नाही? शरद पवार, सुप्रिया सुळे. मला काय वाटत नाही, बघा तो झाला राजकीय, पण गुरुजींनी मराठ्यांच्या विरुद्ध बोलणं हे तुम्हाला पटलं नाही का? मराठ्यांच्या विरुद्ध बोलले, आरक्षण मिळालं पाहिजे दाद्या. अहो पण मग गुरुजी असे म्हणले पाहिजे ना, आरक्षण मिळालं पाहिजे. बरं ऐकून घे. तुम्ही एक काम करा, गुरुजीचा बघा, तुम्ही एक जण बोला, मला डबल आवाज येतोय. गुरुजीचा फक्त एक व्हिडिओ टाका ना तुम्ही, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण टाकले तर सगळे मराठी आपल्या गुरुजींच्या पाठीशी राहतील का ठामपणे? गुरुजीच्या पाठीशी नाही, शिवविचारधारेवर मराठी राहतील. शिवविचार म्हणजे काय तर सांग, कुठला शिवविचार सांग? शिवविचार ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी सांगितला तो विचार. काय शिवाजी महाराजांनी काय सांगितलं? शिवाजी महाराजांनी सांगितलं अन्यायाविरुद्ध. आपल्यावर अन्याय आतापर्यंत कोण करत आलेला आहे? अन्याय पेशव्यांनी केला. म्हणजे तुझ्यात आहे नाही ब्रिगेडी नावाचा जो सुलेमान किडा आहे ना, तुमच्या मेंदूमध्ये 6 कोटी मराठ्यांपेक्षा जास्त अभ्यास आहे. ते बघा शामराव काय म्हणाला? अहो तुम्ही एक एक बोला ना, आता 4-5 जण कसं, मी 4-5 जणांना बोलतोय फोन करून. शांततेत बोला, बीपी वाढवून घेऊ नको, शांत बोल बाबा. माझं काय म्हणणं बघा, माझी गुरुजींच्या धारकऱ्यांना विनंती आहे, जे खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे, जर खरं छत्रपती विचारधारेवर आज चालणारे जर छत्रपती असतील, त्यांनी गुरुजींना विनंती करावी का गुरुजी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशा बद्दलचा व्हिडिओ तयार करून तुम्ही आता प्रसारित करा. करतो तुझ्या भावना 100% नाही, या समाजाच्या भावना आहे दादा. खरं तू त्या ब्रिगेडमध्ये घुसू नकोस. काही ब्रिगेड वगैरे, गुरुजी समाजाबद्दल बोलले असा तो मेसेज गेला. पेशव्यांच्याकडे का बोलतो दादा तू सारखं? मग पेशवे म्हणजे मला एक सांगा, अनाजी पंत कोण होते? तो हिंदूंच्यातला काय म्हणायचं, तो गद्दार होता, तो खंडोजी होता. खंडोजी मला काय म्हणायचं, प्रत्येक जातीमध्ये ते लोक आहेत. गुरुजींनी गुरुजी जर म्हणले मी मराठ्यांच्या बाजूने, तेवढा विषय संपतो ना. अनाजी सांगितलं ना तू. आता मला एक सांग, 289 लढाईपैकी 200 पेक्षा जास्त लढाई मराठ्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी लढले, ते कोण होते? ते गद्दार होते, खंडोजी खोपडे, गणोजी शिर्के, राजदत्ता पाटील. एवढं जरी तुला कळलं ना तर देश आपला सलामत राहील, एवढं लक्षात ठेव. मला काय म्हणणं आहे, गुरुजीला व्हिडिओ टाकायला लावा तुम्ही, मराठ्यांच्या बाजूला आरक्षण ओबीसीतून मिळालं पाहिजे. बरं तुझी भावना पोहोचल्या, सगळ्यांच्या भावना पोहोचल्या, होईल. व्हिडिओ पाठला, विषय संपला. अगदी होईल ते, तू काय काळजी करू नको, आपल्याला आरक्षण मिळेल. आणि आपण मोगलांच्या आईला जेव्हा मागं लावला तो घोडा, तसा आता सुद्धा लावायचं आहे डोक्यात. ते फक्त आपल्या आया बहिणी. म्हणजे मला एक सांगा, भाजप नकोच ना, भाजपने शेतकऱ्याचं वाईट केलं. भाजप नको, महाविकास आघाडी बी नको. ऐकून घ्या, भाजप नको, महाविकास आघाडी बी नको. शेतकऱ्याचं गरिबांचं सरकार आलं पाहिजे. मग ते कोण आहेत भाजपवाले? कोण आहेत भाजपवाले? ज्यांनी एवढं कमावून बसलं आणि एवढी गद्दारी केली ते भाजपवाले. आणि एक मिनिट, महाविकास आघाडीवाले बी हरामी. मग आता तुला काय वाटतंय, आता अशा पद्धतीने आपण जर सरकार स्थापन केलं तर आपल्यामध्ये गद्दार तुझ्यासारखे खंडोजी खोपडे असतील तर काय करायचे? नाही. आणि एक मिनिट, माझ्यासारखे जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असाल तर मग तुम्ही फक्त गुरुजीचा व्हिडिओ टाकणार म्हणून याच्यासाठी फोन केला तर तुम्ही तिसरीच भाषा बोलवले.
अरे तू पेशव्याच्याकडे बोलतोस. माझं काय म्हणणं आहे का हे बघा, हा. तुम्ही गुरुजींना व्हिडिओ प्रसारित करायला लावा ना, का मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीतून. जर तुम्ही केलं तर मला हे वाटन का गोरगरीब गरजवंत मराठे सुद्धा धारकरी आहे. तू नाक घासत येणार काय जरा झाल्यानंतर ये. एक मिनिट, गुरुजीने जर म्हणले मी फक्त शिवाजी महाराजांसमोर नाक घासन, बाकी कोणासमोरच घासणार नाही, बरं, चांगली गोष्ट आहे, फार उत्तम आहे, असंच पाहिजे. हा, म्हणून माझं काय म्हणणं आहे, तुम्ही गुरुजीला सांगा का व्हिडिओ प्रसारित करून सांगा का मराठ्यांना ओबीसी, हे बघा गरीब, हे बघा गरजवंत मराठ्यांना मिळालं पाहिजे, पैसेवाल्या मराठ्यांना नाही मिळालं पाहिजे आरक्षण. हा बघा आता कसं बोलला. काय झालं हे बघा, गरजवंत मराठे वेगळे, परत पैसेवाले मराठे वेगळे. पैशावाल्या लोकांनी गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनावर अतिक्रमण बी करता कामा नये. अगदी आता जे बोललास ना ते मार्मिक आहे आणि तेच आपल्या पोटातले आग आहे, ते असलं पाहिजे. म्हणून माझं काय म्हणणं आहे का गुरुजींनी फक्त जर प्रसारित केला व्हिडिओ का गरजवंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. असं म्हणले, असं जरा उद्या म्हणले गरजवंत मराठ्यांना जरा मिळालं तर आपण पाठीशी राहू का सगळेजण. अहो पाठीशी म्हणजे मग गुरुजीच्या पाठीशी होते म्हणून तर गुरुजी समोर धारकरी आहे ना. ठीक आहे, चांगलं सुचवलास तू, हे होऊन जाईल बरं का. ओके दादा. ओके दादा, ओके.